रात्र काळामध्ये जेजुरीमधील भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप केला जातोय। भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माझी मुख्य विश्वासांची मागणी आहे। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप आहे। माझे मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी नरहरी झिरवाळ यांना यासाठी निवेदन दिलंय। दरम्यान अयोग्य तपासणी करू अशी प्रतिक्रिया अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। जेजुरीच्या भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचा माजी विश्वस्तांचा आरोप आहे। ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका असल्याचं शिवराज झगडे यांनी म्हटलंय। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामधून भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं झगडे यांचं म्हणणं आहे। नॉन एडिबल टर्मरिक पावडर नावानं भेसळयुक्त भंडाऱ्याची विक्री केली जाते असं झगडे यांनी म्हटलं। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे डोळे चुरचुरणं, त्वचेचे रोग यासारखे आजार होण्याची भीती आहे। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे जेजुरी गडावरील प्राचीन दगडांवर देखील त्याचा परिणाम होतोय। भंडाऱ्यामधील भेसळ रोखण्याची माझी मुख्य विश्वस्तांची मागणी आहे। जेजुरीचे माजी हे आहेत काय विश्वस्त अध्यक्ष, त्यांचं असं म्हणणं होतं का त्यांनी हेरिटेजकडे ज्या वेळेला दगड तपासायला नेला त्यावेळेला दगडाची झीज आहे ती ह्या हळदीपासून होते। तर माणसांवर होत असेल, तिथले भिक्षुक असतील, तिथले वाजंत्री संबळावाले असतील, तिथं असणारा मार्केटमधला माणूस असेल, येणारे जाणारे असतील यांच्यावरही काही परिणाम होतो का म्हणून यांच्या शंकेप्रमाणे आपणही तपास करणं, एक तर कॉस्मेटिक म्हणा किंवा आपण त्याला फूड म्हणूनही गणलं जातं का आपण प्रत्येक डाळीत म्हणा भाजीत म्हणा हळद टाकतो, तर नेमकं काय आहे ते बघू आपण। भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे डोळे चुरचुरणे, त्वचेवर काळे डाग पडणे, अंगाला खास सुटणे हे त्रास भाविकांसह पुजारी वर्ग आणि नित्य वारकऱ्यांना होतो। अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे जे मंत्री महोदय आहेत नरहरी झिरवाळ साहेब यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलेलं आहे की हे भेसळयुक्त भंडारा हा रोखला जावा, त्याच्यावर प्रतिबंध लावावेत आणि जे उत्पादक असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा।